तुला मुलं आहेत? 3 वर्ष झाली लग्नाला माझ्या. या रे पोरांनो, या रे. अरे माझा कोट. माझा कोट कोण घे? अरे तू माझा कोट ओढता. तू सांभाळतो बोललास, आता सांभाळ. मला काय अर्थ आहे? एक मिनिट मला सांग, 3 वर्षात तुला 6 पोरं कशी काय झाले? दरवर्षी जुळीत झाली म्हणून सांग. मी काय बोलतो, आता तू तर बोललास मुलं ही देवाघरची फुलं. तेव्हा तू आहेस देव, ही आहेत मुलं, ही तुझी बायको. मुलांनो, हे तुमचे नवीन पप्पा. घेऊन जा. मैं तुम्हें भूल जाऊंगा. मुझे भूल जाओ. अरे पळा. अंजली, यू आर टू गुड. तुझी आयडिया मला आवडली. हो, व्हेरी गुड. पण ती पोरं आणलीच कुठून? माझी आहेत. हा, तर मंडळी, जोरात टाळ्या झाल्या पाहिजे सुनील शेट्टी यांच्यासाठी. कसं वाटलं इकडे? सुपर. आउटस्टँडिंग स्क्रिप्ट आणि ॲक्टर सर्व आउटस्टँडिंग. व्हेरी व्हेरी गुड. अरविंद सरांनी आतापर्यंत खूप पत्र लिहिली, पण निरोप घेण्यापूर्वी एक पत्र तुमच्यासाठी आलंय. बघा कोणाचं आहे. या पोस्टमन काका या. नमस्कार काका. मस्त. नमस्कार. तर आज तुम्हालाच एक पत्र आलंय, मी वाचून दाखवतो. प्रिय अरविंद, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. चला हवा येऊ द्यामधील तुमची पत्र मला खूप आवडतात. नेहमी बघते मी तुमचा कार्यक्रम आवडीनं. पण प्रश्न पडतो की एवढी छान पत्र लिहिणारा माणूस किती रोमॅन्टिक असेल ना. पण मी असं ऐकलं आहे की तुमच्या या पत्रलेखनाची सुरुवात प्रेमपत्रानं झाली आहे, अर्थात मित्राच्या प्रेयसीला. भावना त्यांच्या, पण शब्द असायचे तुमचे. पण मला नाही लिहिलेत कधी पत्र की प्रेम व्यक्त करावंसंच वाटलं नाही तुम्हाला कधी. पण पत्र राहू द्या, पण मी दिलेली पहिली भेट ती तरी लक्षात आहे का तुमच्या? विसरलात की पहिली भेट वस्तू शेविंग किट. आता जीव आला असेल ना. कोणी लिहिलं ते आता कळलं त्यांना. टेन्शन होतं तर कोण व्यक्ती असं म्हणते माझ्यावर प्रेम नाही वगैरे. ही पत्र लिहिणारी तुझी बायकोच आहे. तसंही कुठल्या मैत्रिणीचं पत्र आलंय म्हणून तुला टेन्शन आलंच नसेल, कारण तुझी मैत्रीण एकच, तुझी लेखणी. तिच्याशी तू मनसोक्त गप्पा मारतोस. तुझ्या मनातलं तिला उत्तम कळतं, अगदी माझ्यापेक्षाही जास्त. खूप दिवसांपासून बोलायचं म्हणत होते. मला वाटतं आज योग्य वेळ आली आहे. तू एखादी गोष्ट लिहायला घेतलीस, ती पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीस, मान्य. मग घरात साधा चहा करताना तुला काय होतं? पूर्ण उकळेपर्यंत तुला किचनमध्ये थांबायचा कंटाळा का येतो? असं का घडत असावं? याचा विचार तू कधी करणार आहेस का? तू लिहायला लागलास की शब्द शोधत येतात तुला, पण घरात साखरेचा डबा शोधताना तुझी तारांबळ का होते? उत्तमोत्तम साहित्य निर्माण होतंय तुझ्या हातातून, पण घरात किचनमध्ये संपलेल्या साहित्याशी तुला काहीच सोयर सुतक नव्हतं. प्रत्येक बायकोचं स्वप्न असतं की नवऱ्याला निसर्गात फिरायची आवड असावी. झाडं, डोंगर, दर्या, नद्या हे बघून उल्हासित होणारा नवरा असावा असं वाटतं प्रत्येकीला. थोडक्यात काय तर तो घर कोंबडा नसावा असं वाटतं.
माझं नशीब तू अगदी तसाच आहेस. तू हे सगळं करतोस, पण खंत एवढीच आहे की आमच्या शिवाय करतोस. पायात भिंगरी असल्यासारखा सतत एकटाच फिरत असतोस. तुला हिरव्या पालेभाज्या खायला खूप आवडतात, पण आता पालक म्हणून जरा माझा भार कमी कर. आता 10वीच्या पुस्तकात तू लिहिलेल्या पत्राचा धडा आहे मुलांना. त्या निमित्ताने का होईना तू अभ्यास घेतल्याचं समाधान मिळेल आपल्या पोरीला. सगळं जग म्हणतं हा शब्दांचा किमयागार आहे, पण मी जवळ असताना तुला शब्दांची गरज भासत नाही. तुझे डोळेच खूप काही सांगून जातात. माझ्या छोट्या छोट्या गोष्टीतलं तुझं मोठं कौतुक मला तुझ्या डोळ्यात दिसतं आणि कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा आनंद देऊन जातं. बस, सदैव तुझीच कल्पना. वा वा, क्या बात आहे. नाव पण बघा ना काय, कल्पना, लेखकाची कल्पना. वा वा, काय सांगाल सर? म्हणजे शेवट गोड होता, पण आधी भरपूर फोडणी आहे. मला वाटलं प्रकाशनाला बोलवलं, तुम्ही सुपारीच घेतली. हा मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटतो की एखादा माणूस कसा आहे, खराखुरा कसा आहे, हे फक्त त्याच्या बायकोला विचारावं. त्याची बायकोच सांगू शकते की नेमकं काय आहे. म्हणजे बाहेर वरवर वाटणारा लिहिण्यातला माणूस वेगळा असतो, खरं रूप त्याचं असं असतं. म्हणजे त्याची बायको एकदम सगळा हिशोब मांडू शकते करेक्ट. तर हे सगळेच जवळपास मुद्दे आलेत, हे सगळे मला मान्य आहेत आणि त्याच्यात उगीच काही बचाव तर नाहीच आहे. आजच्या नंतर या गोष्टीवर म्हणजे काम करीनच मी, पण हा एक खूप मोठा धक्का होता आणि लक्षात ठेवीन मी तुम्हाला पण. वा 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 वा, थँक्यू पोस्टमन काका आणि थँक्यू कल्पना वहिनी. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या. तर आज आपल्याकडे अरविंद जगताप आलेले आहेत आणि त्यांनी खूप छान छान पत्र या कार्यक्रमात लिहिली आणि या कार्यक्रमाचा खूप मोठा भाग आहेत ते. तुम्ही पुन्हा इथे या आणि खूप छान छान गोष्टी लिहित राहा. मी अमृताजींना विनंती करेन की त्यांनी अरविंद सर आणि सुदेशजींचा या मंचावरती सन्मान करावा. येऊन या. आपण भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.